हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा झटका। पवारांचे जुने सहकारी मोहितेंनी तुतारी हाती घेतली। अकलूजमध्ये शरद पवार, मोहिते पाटील, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह इतरही बड्या नेत्यांची बैठक। 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज भरणार। अकलूजच्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते आणि नारायण पाटलांचा प्रवेश। निंबाळकरांचे बंधू देखील अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। भाजपचा जाहीरनामा नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रसिद्ध। देशहितासाठी समान नागरी कायदा आवश्यक। वन नेशन वन इलेक्शनसह अनेक मुद्द्यांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश। 70 वर्षांवरील वृद्धांसह तृतीयपंथीयांचा देखील आयुष्मान योजनेमध्ये समावेश। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार। भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल पंतप्रधान मोदींची घोषणा। मोदी आणि रशियाच्या पुतीन यांच्यामध्ये फरक नाही। शरद पवारांचं टीकास्त्र। भाजपनं 400 ऐवजी 543चा आकडा सांगणं जास्त योग्य। 400 पारच्या नाऱ्यावर देखील पवारांचा टोला। नाशकामध्ये भुजबळांच्या नावासाठी भाजपचं आग्रही। प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य। तर साताऱ्यामध्ये उदयनराजे घड्याळावर लढण्यास आमचा होकार असल्याची देखील माहिती। शिंदेंची शिवसेना नाशिकच्या जागेवर अडून बसली। जागा आम्हीच लढवणार, दादा भुसेंचं वक्तव्य। तर तिकिटासाठी हेमंत गोडसेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीतून प्रवास। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा, शिंदेंकडे आग्रह धरणार। शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांची प्रतिक्रिया। सांगलीतून विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता। विशाल पाटील 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। लोकसभा निवडणुकांमुळे एमपीएससीची पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली। पुढील तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण। लातूर जिल्ह्यातील फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका। टोमॅटोसह आंबा, द्राक्ष बागांसोबतच केळी पिकांचं देखील मोठं नुकसान। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर प्रचार रॅलीमध्ये दगडफेक। दगडफेकीमध्ये मुख्यमंत्री रेड्डींच्या कपाळाला दुखापत। आयपीएलमध्ये आज मुंबई आणि चेन्नई आमने सामने। वानखेडे स्टेडियमवर दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।